नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज घाटी मसाला करणार आहोत। या मसाल्यामुळे तुम्ही कोणतीही भाजी कराल ती खूप चविष्ट बनते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी काही टिप्स सांगितलेल्या आहेत। मसाला बनवण्याचा बघण्या अगोदर जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून सपोर्ट करा आणि बाजूचे बेल बटन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आले की त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। मी 1 किलो मिरचीचं प्रमाण सांगत आहे। मी पावणा किलो लवंगी मिरची आहे। 1 ते 2 दिवस आपल्याला ह्या मिरच्या उन्हामध्ये वाळवत ठेवायच्या आहेत। पाव किलो मी संखेश्वरी मिरची घेतलेली आहे, त्यांना पण 2 दिवस मी उन्हामध्ये वाळवत ठेवलेले होते। हाताला तेल लावून मिरचीचे देठ काढून घ्यायचे आहेत। 1 किलो मिरचीसाठी पाव किलो धने घ्यायचे आहेत। धने आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत। पाव किलो सुक्क खोबरं घ्यायचं आहे। खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे। अर्धा किलो कांदा घ्यायचा आहे, उभा कापायचा आहे कांदा। पाव किलो लसूण सोलून घ्यायचा आहे। हळकुंड 100 ग्राम घ्यायचा आहे। जिरे 150 ग्राम घ्यायचे आहेत। काळी मिरी 50 ग्राम घ्यायची आहे। मोहरी 50 ग्राम घ्यायची आहे। मेथी 50 ग्राम, तीळ 50 ग्राम, खसखस 50 ग्राम, दालचिनी 2 तोळे, लाल फूल 2 तोळे, मसाला वेलची 2 तोळा, लवंग 2 तोळे, दगडफूल 1 तोळा, शहाजिरे 1 तोळा, तेजपत्ता 1 तोळा, हिंगाचा खडा 1 तोळा। सर्व साहित्य साफ करून घ्यायचे आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमच तेल टाकायचं आणि सर्व जो मसाला आहे आपला तो तळून घ्यायचा आहे। सर्वात अगोदर आपण हिंगाचा खडा तळून घेतलेला आहे। हळकुंड आता आपल्याला फोडायचा आहे आणि त्याच्यानंतर ते तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोड्याशा तेलामध्ये आपण सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे। आपल्याला याच्यामध्ये फक्त जिरे आणि शहाजिरे भाजायचे नाहीत, ते कच्चेच टाकायचे आहेत। बाकी सर्व मसाला आपल्याला थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे।
सर्व गरम मसाला भाजून झाल्याच्या नंतर आपण खोबरं भाजलेलं आहे. आपण जिरे आणि शहाजिरे कच्चेच टाकलेले आहेत. थोडंसं तेलामध्ये आपण मिरच्याही भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या म्हणजे आपण जेव्हा डंकामधून मिरच्या कुटून आणतो तेव्हा मिरच्याचे जे बिया आहेत त्याही चांगल्या प्रकारे कुटल्या जातात. अशा प्रकारे आपण लवंगी मिरची आणि शंकेश्वरी मिरची व्यवस्थित भाजून घेतल्या आहेत. सर्वात शेवटी आपण कांदा भाजून घ्यायचा आहे. आपण जेव्हा मसाल्यावाल्याला मिरच्या आणि मसाला कुटायला देतो तेव्हा मिरच्या एका वेगळ्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये द्यायच्या आणि गरम मसाला वेगळ्या पिशवीमध्ये द्यायचा आणि जो कांदा लसूण हेही आपल्याला वेगवेगळ्या पिशवीमध्ये द्यायचा आहे. सोबत मीठ द्यायचं आहे. सर्व मसाला डंकातून कुटून आणायचा आहे. हा मसाला बनवल्याच्या नंतर तुमची भाजी ही चविष्ट होणारच आहे. तुम्ही एकदा नक्की हा मसाला बनवून पहा. जर तुम्ही मीडियम तिखट खाणारे असाल तर लवंगी मिरची अर्धा किलो आणि शंकेश्वरी अर्धा किलो अशी वापरा. जर तुम्हाला तिखट जास्त प्रमाणात लागत असेल तर पावणा किलो लवंगी मिरची आणि पाव किलो शंकेश्वरी मिरची घ्या आणि कलरसाठी 100 ग्राम शंकेश्वरी मिरची आणखीन त्याच्यामध्ये ॲड करा. जिरे आणि शहाजिरे आपल्याला याच्यामध्ये भाजायचं नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्या मसाल्याला खूप छान चव येते. मसाला साठवून ठेवताना हिंगाच्या 2 वड्या मसाल्यामध्ये ठेवाव्यात. मसाला कुटायला देताना त्याच्यामध्ये मीठही टाकावे, त्यामुळे तुमच्या मसाल्याला खूप छान चव येते. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा. धन्यवाद.